पालकांनो, चूक कोणाची? मुलांना ना फक्त एक प्रश्न विचारा, तुला खरंच काय वाटतं? मुलं आपल्यापासून दूर जात आहेत? नाही नाही, आपणच त्यांच्यापर्यंत पोहोचणं थांबवलं आहे की काय? एकदा तुम्ही त्यांच्याशी मित्रासारखं वागायला लागलात ना, की ते तुमचं ऐकायलाच लागतील. कारण मग त्यांना तुमची भीती वाटणार नाही. त्यांना तुमची साथ हवी असते, भीती नाही. मुलांना ना बोलत असताना त्यांचं बोलणं पूर्ण ऐका, मध्येच थांबवू नका. तुम्हाला जे काही नियम ठरवायचे असतील घरात राहण्याचे, खेळण्याचे, खरं म्हणजे नियम नकोतच हो, पण जगात जगायचं असेल तर काही गोष्टी सुरळीतपणे पार पडाव्यात म्हणून नियम हवे असतात. तर नियम आपण असं करूया की दोघंजणं एकत्र बसून ठरवूयात. जबरदस्तीने लादलेले नियम हे नियम किंवा शिस्त न होता तो एक प्रकारचा धाक होऊ शकतो, तो एक प्रकारचा दरारा होऊ शकतो. म्हणून दोघांनी मिळून जर नियम ठरवले तर ते पाळणं हे सुद्धा सोपं होऊन जाईल. सारखं सारखं आपण नाहीच म्हणतोय का हेही जरा तपासून बघा. नाही नाही, हे करू नकोस, नाही तिथे जाऊ नकोस, असं सारखं नाही 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 ऐकलं की मुलांना असं वाटायला लागतं की माझं आयुष्यसुद्धा माझं नाही का? कुठलीच गोष्ट करण्याचं स्वातंत्र्य मला नाही का? माझ्या प्रत्येक हालचालीवरती लक्ष ठेवलं जातं आहे का? मला कोणतीही गोष्ट स्वतःहून करता येणार नाहीच आहे का? आणि मग हळूहळू मुलं देखील प्रत्येक गोष्टीला पहिल्यांदा नाही असंच उत्तर द्यायला लागतात. त्यामुळे कळत नकळत आपण मुलांना निगेटिव्ह किंवा नकारात्मक पद्धतीने विचार करण्यासाठी तयार करत असतो. मुलांच्या प्रत्येक गोष्टीवरती आपण जर प्रश्न उपस्थित करत असू, काय बघतोयस, काय खेळतोयस, कोणाशी बोलतोयस, कुठे जातोयस, चौकशी करणं हरकत नाही, केअर नक्कीच हवी, पण कंट्रोल नको आहे. तेव्हा सातत्याने जर का हेलिकॉप्टरसारखं किंवा एखाद्या म्हणतो ना आपण की CCTV कॅमेऱ्यासारखं जर सातत्याने अविश्वास दाखवत असू तर मग मुलं लपवायला लागतात. त्यामुळे आपल्याला हा विचार करायला हवा आहे पालकांनो की चूक कोणाची होते आहे, आपली की मुलांची? आपल्यापासून मुलं दूर जात नाही आहेत तर आपणच त्यांच्यापर्यंत पोहोचणं थांबवतोय की काय? हा प्रश्न स्वतःला विचारा आणि तपासून पहा. धन्यवाद.